सॅनी रिव्हरची क्रूज राईड झाल्यानंतर आम्ही गेलो ट्रॉकॅडोला, जिथून आयफेल टॉवरचा खूप छान असा व्ह्यू येतो आणि तिथं ॲक्च्युली गार्डन्सही आहेत, ऑर्नामेंटल पॉन्ड्स आहेत, त्यासाठी खूप फेमस आहे हे. आणि ऑफकोर्स ऑलिम्पिक असल्यामुळे त्यांनी आम्हाला पूर्ण आत अलाउड केलेलं नव्हतं, तर इथंच त्यांनी गेट्स लावलेले होते. इथूनच सर्वजण फोटो वगैरे काढत होतो, पण खरंच इथून खूप छान लुक येतो. तर त्यानंतर आम्ही आर्क दे ट्रॉम्पे बघायला आलो. तर मला माहीत नाही मी करेक्ट उच्चार करते की नाही, पण आर्क दे ट्रॉम्पे तर हे खूप फेमस असं मॉन्युमेंट आहे पॅरिसमधलं. आणि तुम्हाला याप्रमाणे बसेससुद्धा अवेलेबल असतात. जर तुम्हाला पॅरिसची टूर करायची असेल तर ह्याच्यासाठी सेपरेट तिकीट आहे. तर दुरून ह्याचा लुक आणि तुम्ही अगदी क्लिअरली बघू शकता जवळ जाऊन बघण्यापेक्षा. तर आम्ही पटपट सगळे प्लेसेस कवर करत होतो, कारण आमची ट्रेनचं टाईमसुद्धा होत होतं. त्यानंतर आम्ही आलेलो आहोत लॉरे म्युझियम बघण्यासाठी. तर हे खूप मोठं म्युझियम आहे आणि वन ऑफ द फेमस लँडमार्क आहे पॅरिसमधलं. तर इथं 1692 पासूनचे एन्शियंट ग्रीक आणि रोमन स्कल्पचर्स आहेत, तसेच पेंटिंग्स आणि ड्रॉइंग्ससुद्धा आहेत तिथं. तर इथे एंट्रन्समध्ये ग्लासेस पिरॅमिडसुद्धा आहे. तर यासाठी सुद्धा हे म्युझियम खूप फेमस आहे. तर इथे मोनालिसा यांचे पेंटिंगसुद्धा आहे आणि ते बघण्यासाठी खूप टुरिस्ट इथं येतात. हे म्युझियम हे वर्ल्डमधलं लार्जेस्ट म्युझियम आहे. तर ही होती आमची पॅरिसची जर्नी आणि आता आम्ही जात आहोत वापस म्युनिकला. तर आता मी जात आहोत स्टेशनला. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.